मुंबऱ्यामध्ये आज मोठे सत्कार भव्य रॅली निघणार आहे. राष्ट्रवादी जितेंद्र आव्हाड हे स्वतः आमदार या रॅलीमध्ये सहभागी असणार आहे. सर, मोठी रॅली असणार आहे, एक जल्लोष असणार आहे. उमेदवार मोठ्या उमेदीने निवडून आले त्या मुंब्रा भागामध्ये. हो, चांगल्या मतदान झालं आहे. पराभूत झालेल्या उमेदवारांचंही कौतुक केलं पाहिजे, कारण ते काही फार जास्त फरकाने किंवा पराभूत झालेले नाही. आणि मुंबऱ्याने नेहमीप्रमाणे धर्मनिरपेक्ष पक्षाला मतदान केलं आणि धर्मनिरपेक्ष पक्षांचं जर मतदान बघितलं तर 90% मुंब्रा एका बाजूला आहे असं दिसेल. तुम्ही जसं म्हणता धर्मनिरपेक्ष, मात्र काही लोकांनी एम येऊन त्या ठिकाणी मुंब्रा हिरवा करणार, महाराष्ट्र हिरवा करणार अशा प्रकारचे जे दावे करत होते, पाहायला गेलं तर स्वतः उमेदवार देखील म्हणत होते. असं आहे की हे राष्ट्र तिरंगी आहे. मुंब्रा काय राष्ट्राच्या बाहेर नाही आहे. आणि मी 2009 साली आमदार झालो, त्याच्या आधीही माझा मुंबऱ्याशी संबंध होता. मुंबऱ्याची विचारसरणीच धर्मनिरपेक्ष, सेक्युलर आणि संविधान मानणारी आहे. आणि त्यामुळे संविधानाने कुठलाच एक रंग दिलेला नाही, संविधानाने तिरंगा दिला आहे आणि तिरंगा हाच रंग आहे. मात्र मुंबऱ्यामध्ये कुठं तर गालबोट लावलं दिलं गेलं. भाजपचे नेते देखील मुंबऱ्यामध्ये शिरतात, त्यामुळे म्हणते ती त्यांची नुरा कुस्ती असते, ठरलेलं असतं. तू हे बोल मी हे बोलीन, तू हे बोल मी हे बोलीन. कदाचित आधी ठरलेलं नसतं, नंतरची कुस्ती मात्र ठरवून खेळली जाते. मात्र कुठेतरी आल्यावर फटका बसला आपल्याला त्या ठिकाणच्या भागात. असं काय नाही, त्यांना लोकांनी मतदान केलं आहे आणि आम्ही कुठेतरी लोकांच्या पसंतीला कमी उतरलो, हे मान्य करायला पाहिजे. मुंबऱ्याकरांचा कौल जास्तीत जास्त राष्ट्रवादीला दिसून येते. राष्ट्रवादीचे 12 सीट जे आहे ते काळवा मुंब्रामध्ये आलेले आहेत शरदचंद्र पवार पक्षाला. ते नेहमी आहेच. उलट आम्हाला दुःख आहे की थोडं कमी आलेत. आम्हाला 18ची अपेक्षा होती, आमच्या 6 सीटा कमी झाल्याचं आम्हाला दिसतंय. पण च्या उमेदवारांना तिकीट नाकारल्यामुळे त्यांची नाराजी समोर दिसून आली. त्याच्यानंतर खुश झाल्यानंतर म्हणतात कैसा हराया, अशा प्रकारचे डायलॉग जे सकाळी 6 वाजेस्तोवर माझ्या घराचे इथे उभे होते. प्रत्येकाला तिकीट हवं असतं. काही जणांना तिकीट देऊ शकतो, काही जणांना आपण तिकीट नाही देऊ शकत. त्याचा दोष, जसं विजयाचं श्रेय लोक मला देतात, तसं हे तिकीट नाकारणं हे सुद्धा पक्षाच्या एकंदरीत वातावरणात जर पक्षाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं असेल की तिकीट देऊ नका, तर मी नाही देऊ शकत. तेच काय मोठं आहे. काय वाटतं, पक्षासाठी त्यांनी एवढं केलं पाहिजे तेवढं केलं नाही गेलं, आणि ज्यांनी केलं ते आंदोलनामध्ये मी माझं तोंडच उघडत नाही. मी तोंडच उघडत नाही. त्यामुळे ठीक आहे, त्यांना जे बोलायचं आहे ते बोलू द्या. उगाच माझ्या तोंडातनं नको ते निघायचं आणि नको ते घडायचं. आता ते युनिस शेख जे आहेत ते वारंवार तुतारी म्हणा असे अपशब्द ते तुतारीबाबत बोलले. कुठंतरी अशा माणसाला माणसाचं शिक्षण, माणसाची पार्श्वभूमी, त्याचं चारित्र्य, हे सगळं विचार करून समोरचा बोलणाऱ्याचा आपण सगळं हा अभ्यास करायचा आणि मग आपले विचार मांडायचे. मला वाटत नाही की त्या माणसावरती मी एक शब्द तरी बोलावा. पण आज जबाब त्यांना मिळेल जसंच तसं राष्ट्रवादी. कशाला जबाब काय द्यायचा? लोकांनी जबाब दिला. सर्वात जागा जास्त कोणाच्या आहेत? राष्ट्रवादी शरदचंद्र पवार. मग कशाला आपण बोलायचं? लोकांनी उत्तर दिलं, आपण कशाला उत्तर द्यायची? असंच वातावरण होतं माझ्या विधानसभेच्या वेळेस. असं वाटलेलं की जितेंद्र आव्हाड हरणार, 1 लाख मतांनी निवडून आलेलो. तसं आत्तासुद्धा वाटत होतं की काय जास्त जागा निवडून येणार नाहीत, आले. पाहिलं गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे देखील यांची रस्सीखेच चालू, नामोनिशा मिटून टाकणं असं म्हणतात. काय वाटतं गणेश नाईक आणि राजकारणाचं स्तर, पातळी, शब्द हे अतिशय खालावत चाललेत. असं राजकारण हे महाराष्ट्राला अभिप्रेत नाही. महाराष्ट्राचं राजकारण हे खूप सुसंस्कृत, त्याच्यात शब्दशल असला तरी शब्दाला एक मुलामा असायचा, सोनेरी मुलामा असायचा. खालच्या कमरेखाली जाऊन वार करणं हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत नाही. काल जे भिडे बोलले पवारसाहेबांबद्दल, ह्या भिडेला मी गेले 20 वर्ष बोलतोय, 20 वर्ष कोणी गांभीर्याने घेतलं नाही. भिड्या अतिशय खालच्या दर्जाचा, नीच, अशिक्षित असा इसम आहे.
आणि तो कायमच पवार साहेबांबद्दल बोलत आला. पण अशा माणसालाही लोकांनी डोक्यावर घेतलं. म्हणजे ज्याची लायकीच नाही, ज्याला काही समजतच नाही असा भिडे पवार साहेबांबद्दल बोलतो. आणि बोलू नये पण आमच्याच काही लोकांनी भिडेला चढवला. काय कारण होतं माहीत नाही मला. पण भिडे ही समाजाला लागलेली कीड आहे हे मी आज नाही 20 वर्षापासून बोलतोय. महाराष्ट्राचं राजकारण किती खालच्या थरावर जात आहे याचं एक लक्षण आहे. फडणवीसांचं लक्ष नाही का अशा गोष्टी? नाही नाही, फडणवीसांचा ह्याच्यात काही संबंध येत नाही. भिडे आणि फडणवीस हे काही नातेवाईक नाही आहेत. पण भिडे ही विकृती आहे आणि ही विकृती समाजाने पोचता कामा नये असं माझं मत आहे. सर, मागील काही दिवसापासून महापौर कोण, कल्याण डोंबिवली असेल, ठाणे असेल, उल्हासनगर असेल, मुंबई, सर्वांचं लक्ष लागलं आहे महापौर कोण. काही ठिकाणी युती धर्म पाळला गेला, काही ठिकाणी फटका देखील बसला. मनसेची लोकं खेचली गेली, ठाकरे गटाची खेचली गेली, भाजपकडनं असंच एक वातावरण शिवसेनेमध्ये पण दिसून येतं. नशिबाने आमचे 12 एकत्र राहिले याचा मला आनंद आहे. बाकी आता रात्री जर घरात 5 कोटी रुपये पोचणार असतील, कोण कोणाचा होईल हे काही सांगता येत नाही. येणाऱ्या काळात एमआयएम देखील तुमच्यासोबत नाही असं मला हे काही पैसे देऊन पक्ष फोडायचे, निवडून आलेले उमेदवार फोडायचे हे काम माझं नाही. मी हे कधी केलेलं नाही. एकत्र दोन्ही राष्ट्रवादी मर्ज होणार असं देखील म्हटलं जातं. विरोधी पक्ष बसवायचा आहे महानगरपालिकेमध्ये, सक्षम असा विरोधी पक्ष नाही. ऑलरेडी सर्वात मोठा पक्ष जितेंद्र आव्हाड यांच्या मी ज्या पक्षात आहे आणि मनोज प्रधान ज्या पक्षाचे अध्यक्ष आहेत तो पक्ष सर्वात मोठा आहे. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार आहे. यांना 12 आणि 13 आमचे सदस्य आहेत. एक पुरस्कृत आहे आणि 12 आम्ही निवडून आणलेले आहे. त्यामुळे सर्वात मोठा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आहे. सत्तेत व्यवस्थित चाव्या दिल्या नाही तर पदं दिली नाही तर विरोधी पक्ष बाकावरती भाजप देखील बसणार असं देखील म्हटलं जातं ठाण्यामध्ये. म्हणजे शेवटी काय सत्तेत आम्हाला वाटा किती मिळतो त्याच्यावर भांडण आहे. सत्तेचा वाटा मिळाल्यावरती ते सगळं विसरतील. असे एकेकाळी विरोधी पक्ष नेते एकनाथ शिंदे सुद्धा झाले होते. 2 दिवसांनी ते मंत्री झाले. महापौर कसा असावा तो जो पक्ष निवडून आलाय त्यांनी ठरवावा. फक्त या शहराला पाणी, या शहराचा कचरा, या शहराचं ट्रॅफिक, या शहराचं प्रदूषण, या शहरात कापली जाणारी झाडं, या शहरातली वाढत चाललेली अनधिकृत बांधकामं याच्याकडे जरा थोडंसं प्रशासनाने लक्ष दिलं म्हणजे आता निवडून आलेल्या बॉडीनी आणि आयुक्तांनी लक्ष दिलं तर बरं होईल. मात्र वचननाम्यातच ह्या सर्व गोष्टी आहेत. वचननामे किती पाळले जातात मागचे 4-5 वचननामे काढून बघा तुम्ही. धरण देणार होतात, कुठे आहे धरण? कचरा उचलला जात नाही दररोजचा दररोज. जेवढ्या बिल्डिंगी बांधल्या जात आहेत त्यांना ओसी दिली जाते, पाणी कुठे आहे? घोडबंदरला पाणी आहे का? एक वेगळा प्रश्न. मुंब्रा विकास आघाडी तयार केली होती आव्हाडांच्या विरोधात, मात्र घड्याळाच्या चिन्हावरती त्यांना निवडून उभा राहायला लागलं. पाहिलं तर आणि सगळे पडले. ती कशावर उभे राहिले ते मला माहित नाही पण सगळे पडले. पण त्यांना अपेक्षा लागल्या स्वीकृत उमेदवाराची, नगरसेवकांची. ते त्यांचा प्रश्न आहे. ते मला काय करायचं आहे? माझ्या पक्षापुरता मी मर्यादित आहे आणि मी काय पक्षाचा अध्यक्ष नाही, मी पक्षाचा आमदार आहे. त्यामुळे कार्यकर्ता आहे. या पक्षाचे जे अध्यक्ष आहेत ठाणे शहराचे आणि राज्याचे ते मिळून ठरवतील काय करायचं. मुंब्र्यात क्रांती घडेल पुन्हा एकदा. कशाला काय क्रांती काय घडवायची? संजय राऊत म्हणतात की महाराष्ट्रात हरित क्रांती, मात्र हिरवा रंगाच्या संदर्भातलं जे बोललं होतं त्या संदर्भातली काय क्रांती? महाराष्ट्रात हरित क्रांती आहेच ना. ती पवारसाहेबांनी आणली आहे. ती यशवंतरावांच्या पिढीतनी सुरुवात केली आहे आणि ती पवारसाहेबांमुळे महाराष्ट्रात हरित क्रांती आहेच. तेच काय. पण महाराष्ट्र असो आणि मुंब्रा हा संविधानावर चालणारा, संविधानाला मानणारा, धर्मनिरपेक्ष विचाराला धरून चालणारा आहे. हे कधीही विसरता कामा नये. असे चिल्लर चाल्लर लोक स्टेजवर येऊन बोलले, टी व्हीवर बातम्या होतात, 2 दिवस चालतात, विचारसरणी बदलत नसते.
नक्कीच हे जितेंद्र आव्हाड हे आता मुंब्रा ठिकाणी स्वतःना पाहायला मिळतात. मोठा सत्कार समारंभ असणार. मात्र त्यांनी जे उद्देशून सांगितलं की जे काय बोललेत ते कुठंतरी चुकीचं आहे आणि हिरव्या रंगासंदर्भात आता आव्हाड या संदर्भात MIMला काय प्रत्युत्तर देतात हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार. कॅमेरा अजयसह गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.